नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टोर सायन्स अकॅडमी मध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजचा आपला टॉपिक आहे 9th स्टँडर्ड अल्जेब्रा चॅप्टर 1 सेट्स मधला प्रॅक्टिस सेट नंबर 1.3 मधले उरलेली काही जे काही प्रॉब्लेम आहेत, सम्स आहेत, क्वेश्चन्स आहेत ते आपण या ठिकाणी घेणार आहोत. ओके, चला तर बघूया उरलेले क्वेश्चन्स इन धिस व्हिडिओ पार्ट 2. Question number 4 from practice set number 1.3. What is question number 4? Set A is given, then write any three subset of set A. So simply we have to write any three subset of set A. Very simple. कसं आहे बघा, this is your set A and subset आहे त्या कुठली नाव द्या. Let it be B. सबसेट म्हणजे काय असतं? तर सबसेट म्हणजे काय असतं की याच्यातलेच काही एलिमेंट कुठल्या तरी दुसऱ्या एका सेट मध्ये घेऊन लिहायचे, तो त्याचा काय असतो? सबसेट असतो. मग घ्या बरं, याच्यातले काही सबसेट होऊ शकतो त्याचा तो B is equal to, so I'll take 1 3 and 2, so this is the subset of A. Now I'll take C 1 2 1 3 2 असं लिहिलं मी, क्रम चुकवला तरी काही हरकत नाही. त्यानंतर सेट सी मध्ये घ्या बरं काहीतरी, समजा मी असं घेतलं 3 2 and 7, हाही त्याचा सबसेट असू शकतो का? तर याच्यातले काही एलिमेंट याच्यामध्ये आहेत ना, किंवा हे एलिमेंट याच्यामध्ये प्रेझेंट आहे म्हणजे हा त्याचा काय असतो? सबसेट असतो. हे सुद्धा एलिमेंट याच्यामध्ये आहेत त्याच्यामुळे हा सुद्धा त्याचा काय असतो? सबसेट असतो. ईच अँड एव्हरी एलिमेंट विच आर प्रेझेंट इन सेट बी बिलॉंग्स टू सेट ए, दॅट्स व्हाय बी इज द सबसेट ऑफ ए. सिमिलरली set C, each and every element in the set C belongs to set A, that's why C is also subset of A. Now the last set A, B, C, D. Okay, so what will you write in that set? काही लिहायच्यामध्ये, let only 3 I'll write. So is this a subset of set A? Yes, of course it is a subset of A. You can write like this as well, 2 and 3 only. So any 3 they ask for, right? Any 3, so we have write 4. त्याच्या पलीकडे तुम्ही लिहू शकता, काय लिहू शकता? त्याच्यानंतर ABCDF अशा पद्धतीने लिहू शकता. कसं? तर ओनली 1 लिहिलं तरी चालेल. त्यानंतर EFG you can write 2 and 7 only. Then this 5 is the subset of that set. म्हणजे रिक्त संच हा सुद्धा काय असतो? सबसेट म्हणजे उपसंच असतो त्या संचाचा, त्यामुळे हाही सेट त्याचा सबसेट असतो, तोही लिहू शकता. सो इन दिस वे this is instead of 3 we have written 1 2 3 4 5 6 7 and we can write all subset which belongs to set A. Okay, let's see next example, next question. Okay, question number 5. Write the subset relation between the sets. Write the subset relation between the sets. So we have given 1 2 3 4 and 5 sets. We just have to write the relation between them. Which relation? Subset relation. उपसंचाचा काय संबंध आहे एकमेकांमध्ये आपल्याला ते लिहायचं आहे. So let's read it first. So P is the set of all residents in Pune. You know very well that where is Pune situated, located. Now M is the set of all residents in Madhya Pradesh. So Madhya Pradesh is a state. I is the set of all residents in Indore. इंदोर कुठे कोणत्या राज्यामध्ये आहे, शहर आहे की ते राज्य आहे ते माहित पाहिजे. Now B is the set of all residents in India. So India, all of we are living in India. H is the set of all residents in Maharashtra. Okay, आपण महाराष्ट्रामध्ये राहतो हे आपण माहित आहे. पुणे कुठे आहे ते माहित आहे, मध्य प्रदेश राज्य आहे का शहर आहे ते माहित आहे. मग बघूया कोणाचा कशाशी काय संबंध आहे, सबसेट वाला बघूया. मग कसा आहे संबंध बघा. लेट्स टेक फर्स्ट सेट. P is the set of all residents in Pune. So Pune belongs to which state? So Pune belongs to Maharashtra state. So Pune is the subset of Maharashtra. पुणे महाराष्ट्रातच आहे का मध्य प्रदेश मध्ये आहे? महाराष्ट्रामध्येच आहे ना. मग जर पुणे हे महाराष्ट्रामध्ये असेल तर महाराष्ट्राचा हा काय झाला? उपसंच झाला, म्हणजे सबसेट झाला. बरं, मग फक्त महाराष्ट्रातच पुणे, मग महाराष्ट्र कुठे आहे? महाराष्ट्र कुठे आहे? व्हेर इज महाराष्ट्र? सो महाराष्ट्र बिलॉंग्स टू इंडिया. महाराष्ट्र इंडियामध्येच आहे ना का ऑस्ट्रेलियामध्ये आहे? इंडियामध्येच आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्र इंडियामध्ये
पुणे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्र इंडियामध्ये, मग सबसेट रिलेशन कसं असेल? सो पी, पहिलं रिलेशन लिहूया इथे आपण. पहिल्या रिलेशन मध्ये तुम्हाला काय भेटेल? पी इज द सबसेट ऑफ. सो महाराष्ट्र आहे म्हणजे महाराष्ट्रासाठी काय अक्षर वापरलं त्यांनी? एच. सो सबसेट ऑफ एच. ओके, मला सांगा महाराष्ट्र इंडियामध्ये आहे याचा अर्थ पुणे हे इंडियामध्येच आहे ना, महाराष्ट्राला सोडून तर जाणार नाही कुठे, म्हणून पी हा इंडियाचा सुद्धा सबसेट आहेच की. सो पी इज सबसेट ऑफ बी बिकॉज बी इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स इन इंडिया. इंडियाच्या सेट साठी काय नाव आहे? बी. सो पी बद्दल झालं का तुमचं क्लिअर? मग दोन सेट झाले या ठिकाणी, म्हणजे पी बद्दल झालं. त्यानंतर थर्ड सेट बघूया काय बद्दल. एम इज द सेट ऑफ रेसिडेंट्स इन मध्य प्रदेश. मध्य प्रदेश याच्याबद्दल काय लिहिता येईल? याचं काय रिलेशन आहे का यांच्याशी बघूया आपण. लेट अस सी व्हॉट इज द रिलेशन टू अदर सेट्स ऑफ सेट एम. सो मध्य प्रदेश बिलॉंग्स टू सेट बी, दॅट इज इंडिया. मध्य प्रदेश इंडियामध्येच आहे ना, माहित असायला पाहिजे. आपण महाराष्ट्रात राहतो म्हणून इतर राज्यांची माहिती ठेवणं चुकीचं असं नाहीये, पण माहित पाहिजे की नाही. सो मध्य प्रदेश बिलॉंग्स टू इंडिया. सो एम हा सेट एम जो आहे तो इंडियाचा सबसेट आहे की नाही? इंडियाच्या सबसेटला नाव काय आहे? बी. सो एम इज द सबसेट ऑफ बी. नाव आता मध्य प्रदेश हे राज्य अजून कुठे येणार आहे? महाराष्ट्रामध्ये येऊ शकणार, कारण महाराष्ट्र तर वेगळं राज्य आहे, फक्त इंडियाशी संबंधित आला, त्याच्यामुळे एम इज द सबसेट ऑफ इंडिया म्हणजे बी. त्यानंतर फोर्थ अजून आपल्याला काय लिहिता येईल बरं? नाव. आय चा काय संबंध येतो? आय इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स इन इंदोर. सो वेअर इज इंदोर? इंदोर इज अ सिटी located in Madhya Pradesh only. Okay, so this I means Indore is the subset of this M, Madhya Pradesh. Okay, मग मध्य प्रदेश कुठं आहे? इंडियामध्ये, बरोबर की नाही? आणि इंदोर कुठं आहे? मध्य प्रदेश मध्ये, म्हणून इंदोर हा इंडियाचा सुद्धा सबसेट झालाच की. म्हणून I is also a subset of B. Now 6 set. आता काय बघायचंय? B is the set of all residents in India. आता इंडियाचा सबसेट काय? तो स्वतःच मोठा सबसेट आहे, बाकीचे सगळे त्याच्यामध्ये सामावलेले आहेत. All sets included in India. बरोबर? H is the set of residents in Maharashtra. म्हणजे H belongs to India. इंडियामध्येच महाराष्ट्र असल्यामुळे महाराष्ट्र हा इंडियाचा काय झाला? सबसेट झाला. सो सिंपली राईट H belongs to India, that is B. That is B. आता सगळेजण आले का बघा बरं. पुणे. ओके, दिस इज युअर पुणे. P इज द सबसेट ऑफ, महाराष्ट्रामध्ये आहे, इंडियामध्ये आहे, म्हणून पुणे हा महाराष्ट्र आणि इंडियाचा सबसेट झाला. त्यानंतर मध्य प्रदेश हा इंडियाचा सबसेट झाला. त्यानंतर इंदोर हा मध्य प्रदेश मध्ये असल्यामुळे मध्य प्रदेश झाला. अँड इंदोर इज प्रेझेंट इन मध्य प्रदेश and मध्य प्रदेश is present in India. That's why this Indore is also a subset of India. म्हणजे I belongs to B आणि महाराष्ट्र राहिला तो इंडियाचा सबसेट झाला. एवढे सेट आपल्याला त्याचे लिहिता येतील. किती झाले? 6 झालेले आहेत. याच्यामध्ये सर्वात जास्त सबसेट कोणाचे आहेत बघा बरं. B, B, B and B. These all sets P, M, I and H. These all sets belongs to India. हे सगळे इंडियामध्ये सामावलेले आहेत, बरोबर की नाही? म्हणजे इंडिया हा या सर्वांचा सर्वात मोठा सेट झाले, ज्याला आपण युनिव्हर्सल सेट म्हणू शकतो. विच इज द आन्सर ऑफ युअर सेकंड क्वेश्चन. विच सेट कॅन बी द युनिव्हर्सल सेट फॉर अबाव सेट? सो ऑल दीज अबाव सेट्स आर अंडर कन्सिडरेशन ऑफ सेट बी, दॅट इज इंडिया. म्हणजे हे जे सगळे सेट्स आहे ते इंडियामध्ये सामावलेले आहेत, म्हणून इंडियाला आपल्याला या सर्व सेटचा काय म्हणावं लागेल? युनिव्हर्सल सेट, विश्वसंच म्हणावं लागेल. म्हणजे याचा आन्सर काय येईल तुमच्याकडे? सो विच सेट कॅन बी? सो सेट बी, सेट बी कॅन बी universal set for above sets. Okay, so that is what question number 5. Very simple.
थोडंसं जनरल नॉलेज ठेवलं की या सबसेट बद्दल तुम्हाला चांगलं लिहिता येईल. जर माहित नसेल तर मग प्रॉब्लेम होईल की ह्याच्यात येतं की नाही, कशात आहे, then it will create problem for you. Okay, let's see the next question. Cut kara. Okay, question number 6. Which set of numbers could be the universal set? Which set of numbers could be the universal set for the sets given below? So here we have two examples, set A, B and C, and in second example we have set P and set T. So let's see first example. परंतु याचा आधी अर्थ समजून घ्या की खाली दिलेले जे काही सेट आहेत यांच्यासाठी आपल्याला युनिव्हर्सल सेट कोणता असेल, म्हणजे कोणता युनिव्हर्सल सेट आपण या सर्वांसाठी अप्लाय करू शकतो. आधी आपल्याला काय करायला लागेल, लेट्स राईट दिस ऑल सेट इन द रोस्टर फॉर्म. सगळे त्या लिस्ट मेथड प्रमाणे लिहा, मग कळेल की हे सगळे एलिमेंट सर्व सेट कोणत्याच एका सेट मध्ये समाविष्ट होतात, इन्क्लूड होतात. आफ्टर दॅट वी कॅन डिसाइड which set will be comfortable or considerable as a universal set for all these sets. Okay, let's see now. Set A, set of multiple of 5. Set of multiple of 5. पाचच्या पटीतील संख्या. पाचच्या पटीतील संख्या. पाचच्या पटीतील संख्या म्हणजे पाचचा टेबल. We have table of 5. Starts from 5. Okay, 5 1s are 5, 5 2s are 10, then 15, then 20. So if we keep writing like this, the end will never comes. So dot 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 and complete the bracket. हे जर आपण असंच लिहित गेलो तर आपलं कधीही लिहिणं संपणार नाही, म्हणून टिंब लिहा आणि ब्रॅकेट कंप्लीट करा. सो दीज आर द मल्टिपल ऑफ 5. 20 पर्यंत दिले, याच्या पुढे कितीही लिहू शकतो आपण, त्यांनी काही इथं लिमिटेशन दिलेलं नाही. दॅट्स वाय I wrote only 5, 10, 15, 20, timba, and complete the bracket. So this is what set A. Look at the set B. Set of multiple of 7. Similarly, same to same like this. Only you have to write the table of 7. फक्त 7चा पाडा लिहायचा आपल्याला. मग त्या पाड्यामध्ये काय 7चा पाडा येतोय ना तुम्हाला सगळ्यांना? हा, ठीक आहे. 7 1 7, 7 2 14, 7 1 7, 7 2 14, 7 3 7 3 21. ओके, याचे काय लिहायची करणार, बरोबर की नाही? पुढचं टिंब. ओके, अशा प्रकारे हाही सेट झाला मल्टिपल ऑफ 7. 7 14 21 आणि 7 4 28. ओके, याच्यापर्यंत झालं मल्टिपल ऑफ 12. 12चा पाडा आता मोठा आला पाहिजे. 12चा पाडा काय रे मग? 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 4 48. टिंब. हाही नेव्हर एंडिंग सेट आहे, हाही नेव्हर एंडिंग सेट आहे, हाही नेव्हर एंडिंग सेट आहे. त्यासाठी सगळ्याला आपण काय लावलं? डॉट 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 डॉट. फाइन इनफायनाइट सेट्स आहेत सगळे. ओके, मग मला सांगा ह्या ज्या सगळ्या नंबर्स आपण सेट ए बी आणि सी मध्ये लिहिले ते सगळे कशामध्ये येतील रे? इन विच सेट विल कन्सिडर ऑल दीज सेट्स? मग एक साधी सिंपल गोष्ट आहे, ह्या सगळ्या संख्या कशामध्ये येणार आहेत? तर ह्या सर्व संख्या नॅचरल नंबरच्या सेट मध्ये सुद्धा येणार आहेत. त्यानंतर होल नंबर, कारण नॅचरल नंबर कडून चालू होतात 1 पासून 1 2 3 4 5 6 7 आणि कधी संपतात का नाही. मग हे सगळे त्याच्यामध्ये येणार आहे, हेही त्याच्यात येणार आणि हेही त्याच्यात येणार आहे. सो ऑल दीज नंबर्स विल इन्क्लूड इन नॅचरल सेट, नैसर्गिक संख्येच्या संख्येमध्ये. त्यानंतर होल नंबर स्टार्ट्स फ्रॉम 0. मग 0 1 2 3 4 मग सर्व संख्या त्या सेट मध्ये येणार आहेत की नाही? ऑफकोर्स येणार आहेत, म्हणजे तोही युनिव्हर्सल सेट म्हणून आपल्याला घेता येईल. नाव इंटिजर्स म्हणजे पूर्णांक संख्याचा संच. जरी त्याच्यामध्ये मायनस असतील संख्या आणि पॉझिटिव्ह संख्या सुद्धा असतील, पण पॉझिटिव्ह असणाऱ्या संख्या तर आहेत नाही सगळ्या याच्यामध्ये. सो इंटिजरचा सेट आय हा सुद्धा युनिव्हर्सल सेट म्हणून आपल्याला या ठिकाणी कन्सिडर करावा लागेल. सो विच सेट्स? सो वी हॅव 3 सेट्स. कुठले रे? सो वी हॅव सेट n which is natural number set. ओके, सेट n नॅचरल नंबर. सेट n म्हणजे काय असेल रे? नॅचरल नंबर सेट. त्यानंतर w होल नंबर सेट.
अँड आय इज इक्वल टू इंटिजर म्हणजे पूर्णांक संख्याचा संच, इंटिजर number set. So all these sets can be considered as universal set. So N, W and I, all these three N, W and I are the sets which could be universal set, which could be universal set for above sets. That's it. above set म्हणजे यांच्यासाठी या तिघांसाठी. ओके, सेम टू सेम त्यासाठी सुद्धा बघायचं आपल्याला. समजलंय तुम्हाला हे व्यवस्थित? ओके, ठीक आहे. नाव सेकंड एक्झाम्पल मध्ये फक्त दोनच आहेत. काय काय आहेत बघा बरं. सेट ऑफ इंटिजर्स विच आर मल्टिपल ऑफ 4. मल्टिपल ऑफ 4 इंटिजर्स आहेत पण मल्टिपल ऑफ 4 आहे. मल्टिपल ऑफ 4 मग मल्टिपल ऑफ 4 म्हणजे 4चा पाडा लिहावा लागेल. पण 4चा पाडा कसा लिहिणार आहेत तुम्ही? मग ते पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह दोन्ही पैकी कुठली तरी लिहिली तरी चालतेलच तुम्हाला. मग 4 1 4, 4 2 8, 4 3 12, नेव्हर एंडिंग. मग इथं काय लिहिलं रे मधून मी? इकडे पण लिहावं लागेल मला. कुठले येणार मग? -4, -8, -12. ओके, टिंब 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 टिंब. बरोबर आहे. सो ऑल दीज सेट्स बिलॉंग्स टू द all these elements belong to set P. Now set of all even square numbers. even square number म्हणजे कसल्या? सम असणाऱ्या पण स्क्वेअर असणाऱ्या. कोणाकोणाचा वर्ग सम असतो रे? कोणाकोणाचा वर्ग सम असतो? मग आपल्याला लिहिता येईल ना. 2 इज द इवन नंबर, त्याचा स्क्वेअर. त्यानंतर 4 त्याचा. त्यानंतर अजून कोणाचा? 6 चा स्क्वेअर. असं जर आपण करत गेलो सेट ऑफ ऑल इवन स्क्वेअर नंबर्स, हे पण संपणार आहे का तुम्हाला? नाही संपणार आहे. सो दिस सेट इज ऑल्सो नेव्हर एंडिंग म्हणजे इन्फिनाइट टाइप ऑफ सेट्स. मग आता याला जर व्यवस्थित लिहायचं, 2चा वर्ग किती रे? 4, 4चा वर्ग किती? 16, बरोबर की नाही? त्यानंतर 6चा वर्ग किती? 36. म्हणजे सगळे इवन नंबर्स आहेत, इवन स्क्वेअर आहेत. इवन काय? स्क्वेअर आहेत. मग यांच्यासाठी आता आपल्याला विचार करावा लागेल की हे सर्व जे आहे ते कशामध्ये इन्क्लूड होणार आहेत. ओके, याला थोडंसं जरा व्यवस्थित करून लिहिलं म्हणजे सेट तुम्हाला कळण्यासाठी की 2 स्क्वेअर वगैरे असं लिहिण्यापेक्षा कसं लिहू शकतो आपण? 4, 16, 36. अजून तुम्हाला काय 100 सुद्धा लिहू शकता, बरोबर नाही? 64 आहे तुमच्याकडे वगैरे वगैरे. मग 4, 16, 36, 64 आर द इवन स्क्वेअर नंबर्स. इवन स्क्वेअर नंबर्स. नाउ टेल मी these numbers and these numbers in which set belongs. कोणत्या सेट्सशी बिलॉंग्स करतील, ते कुठल्या सेट्स मध्ये येतील, यांच्यासाठी कुठला आपल्याला युनिव्हर्सल सेट घेता येईल. सेम टू सेम याच्यासारखंच असेल. नॅचरल नंबरच्या सेट मध्ये सुद्धा असणार आहेत. त्यानंतर होल नंबरच्या सेट मध्ये सुद्धा हे असणार आहेत. द इंटिजर्स, इंटिजर मध्ये सुद्धा हे सर्व संख्या किंवा एलिमेंट असणार आहे. दॅट्स वाय अगेन नॅचरल नंबर, होल नंबर अँड इंटिजर्स are the sets which could be the universal set for above sets. हेच वाक्य या ठिकाणी तुम्ही रिपीट करून लिहू शकता जसच्या तसं. ओके, that's it for the question number 6 which is having star on his head. हाही अतिशय सोपा होता प्रश्न. स्टार द्यायची काही गरज नव्हती म्हणा त्याला, परंतु समजायला सोपा आहे. काहीच हरकत नाही. याच्यावरून आपल्याला हे तरी कळलं की युनिव्हर्सल सेट आणि सबसेटचा काय संबंध असतो. ओके, ठीक आहे. लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. ओके, क्वेश्चन नंबर 7, लास्ट क्वेश्चन फ्रॉम द प्रॅक्टिस सेट नंबर 1.3. शेवटचा प्रश्न आहे. लेट ऑल द स्टुडंट्स ऑफ अ क्लास इज अन युनिव्हर्सल सेट. म्हणजे काय? लेट ऑल द स्टुडंट्स ऑफ अ क्लास इन इज अन युनिव्हर्सल. एका क्लास मधले सर्व स्टुडंट हा आपण काय समजूया? एक युनिव्हर्सल सेट म्हणजे विश्वसंच समजायचा आहे. आणि लेट ए बी द स्टुडंट हु स्कोर 50% or more marks in maths. आणि या वर्गामध्ये सेट ए असा आहे की ज्या सेट मधले जे स्टुडंट आहेत त्यांनी 50 किंवा 50 पेक्षा जास्त मार्क मिळवलेला मुलांचा तो काय आहे? सेट आहे. ओके,
देन राईट द कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट ए. आणि मग सेट ए चा आपल्याला कॉम्प्लिमेंट सेट लिहायचा आहे. मग समजा तुमचा वर्ग आहे, 9वीचा वर्ग आहे समजा तुमचा, हा, आणि त्या 9वीच्या वर्गातला एक सेट केला ज्याच्यामध्ये सेट ए मधले सर्व मुलांनी किती 50% किंवा 50%पेक्षा जास्त मार्क मिळवलेले आहेत, बरोबर की नाही. मग समजा तुमच्या वर्गामध्ये 60 विद्यार्थी आहेत, बरोबर की नाही. त्यातल्या 50% त्यातल्या काही मुलांनी 50% किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क मिळवलेत, काही जणांनी, असांचा एक सेट आहे ए नावाचा. मग आता तो तुमचा वर्ग म्हणजे काय झाला, एक युनिव्हर्सल सेट झाला. त्यातला सेट ए आपण बाजूला काढला ज्याच्यामध्ये 50%पेक्षा जास्त मार्क मिळालेले विद्यार्थी आहेत. मग आता उरले कोणते, जे उरले ते कॉम्प्लिमेंटच्या सेट मध्ये जातात ना. मग कुठले विद्यार्थी मिळाले, ज्यांना 50% पेक्षा कमी मार्क मिळाले, असेच ना, विषय संपला. म्हणजे सेट ए चा कॉम्प्लिमेंट सेट काय असेल, द स्टुडंट हु स्कोर लेस दॅन 50 मार्क्स, लेस दॅन 50 मार्क्स इन मॅथ्स. विषय आपण इथं संपूया. सो कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए म्हणजे ए डॅश, काय लिहायचं त्याला, सेट ऑफ द स्टुडंट्स हु स्कोर लेस दॅन 50% मार्क्स. ओके, 50% किंवा 50% जास्त मार्क मिळालेले विद्यार्थी हे आहेत. ओके, सेट ए इज द सेट ऑफ द स्टुडंट हु स्कोर 50%, who score 50%. So remaining student are who score less than 50%, no. So that's why these remaining students are also belongs to the your whole class, पूर्ण क्लासशी संबंधित आहेत ना, त्याच्यामुळे तो युनिव्हर्सल सेट झाला. आणि युनिव्हर्सल सेट मधला हा सेट 50%पेक्षा जास्त मुलांचा आहे आणि 50%पेक्षा कमी मुलांचा आहे, कारण उरलेले 50%पेक्षा कमीच मार्क घेऊन असणार आहेत. ओके, दॅट्स इट फॉर द क्वेश्चन नंबर 7. एवढंच फक्त त्याचा आन्सर लिहिता येईल. ओके, ठीक आहे. तोपर्यंत घरीच राहा, सुरक्षित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.